नवीन वर्षातील पहिला सण म्हटलं की मकर संक्रांत. माता लक्ष्मीने आपल्यावरती वर्षभर मकर संक्रांती 2025 पिवळ्या रंगावर आली, त्यामुळे या 4 वस्तू चुकूनही घालू नका. मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आल्याने हळद घालायची की नाही, सोने घालायचे की नाही, पण मकर संक्रांतीला फक्त पिवळे वस्त्र घालू नका, पिवळ्या बांगड्या घालू नका आणि जाईच्या Cricket match live. जय हिंद. नमस्कार मित्रांनो. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार आगामी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT स्थलांतरित केले जाणार. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. सभी साथियों का बहुत बहुत स्वागत है दोस्तों। लगातार कमेंट में हमारे साथ जितने भी प्रेम मित्र जुड़े हैं उन सभी साथियों को बता दें दोस्तों, अगर आपने अभी तक इस मुकाबले को लाइक नहीं किया, लाइक कर दीजिएगा और चैनल को भी सब्सक्राइब नहीं किया, चैनल को भी सब्सक्राइब कर लीजिएगा। अगर आप वीडियो को लाइक करने के साथ चैनल को भी सब्सक्राइब करेंगे तो आपका नाम स्क्रीन पर दिखा देगा दोस्तों। एक और बार हमारे लाइक और सब्सक्राइब का नाम आ चुका है। एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि ती महिला तिच्या रूममध्ये तिच्या घरामध्ये झोपलेली होती. आता तिला सनाट झोप लागल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आला, कारण की तो चोरी करण्याच्या उद्देशानं त्या महिलेच्या घरामध्ये घुसलेला होता. आता घरामध्ये घुसल्यानंतर तो घरामध्ये घुसला आणि त्यांनी घरातली तपासणी केली, तेव्हा त्याला घरामध्ये काहीही सापडलं नाही. मग घरामध्ये काहीही सापडलं नाही म्हणून त्यानं त्या महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि चाकूचा धाक दाखवून घरामध्ये जे काही मौल्यवान वस्तू आहेत, पैसे आहेत, रक्कम आहे आणि मोबाईल काय जे काही वस्तू आहेत त्या लवकरात लवकर दे, नाहीतर मग तिच्या महिलेसोबत बरं वाईट होईल अशी धमकी त्या महिलेला दिली. पण मात्र त्या महिलेकडं काहीही नव्हतं, म्हणून तिनं त्या चोराला जे आहे ते सांगितलं आणि हे सगळं ऐकून चोरानं नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधील मालाड इथं घडलेली संपूर्ण घटना आहे. मालाड येथील कुरार परिसरामध्ये राहणारी एक 38 वर्षीय महिला आहे. 3 जानेवारी 2025 रोजी ती तिच्या घरामधल्या बेडरूममध्ये झोपलेली होती. मग झोपलेली असताना अचानक त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये चोर शिरला आणि चोर शिरल्यानंतर चोरी करण्याच्या उद्देशानं घरामध्ये काय काय वस्तू आहेत ते चोर शोधू लागला. पण मात्र हे सगळं शोधत असताना त्याला घरामध्ये काहीही सापडलं नाही. मग काहीही न सापडल्यामुळं त्या चोरानं त्या महिलेला धाक दाखवला आणि सांगितलं घरामध्ये जे काही मौल्यवान वस्तू असतील, मोबाईल असतील, रक्कम असेल किंवा सोनं चांदीचे दागिने असेल, हे गपचूप त्याच्याजवळ आणून दे, नाहीतर मग तो त्या महिलेबरोबर बरं वाईट करेल. पण मात्र महिलेनं स्पष्टपणे सांगितलं की तिच्याकडं असं कुठल्याही पद्धतीचं काहीही नाही, घरामध्ये ती एकटीच आहे आणि तिच्याकडं काहीही वस्तू नाहीत. आता हे सगळं ऐकल्यानंतर चोराने काय करावा काय नाही हे सुद्धा त्याला समजलं नाही. तो थेट महिलेच्या जवळ गेला आणि महिलेची पप्पी घेतली, तिचं चुंबन घेतलं आणि त्या ठिकाणाहून फरार झाला. बघा, त्या चोराला दुसरं काही भेटलं नाही म्हणून त्यानं त्या महिलेची पप्पी घेतली आणि तो फरार झाला. आता फरार झाल्यानंतर महिला तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की चोर आला आणि पप्पी घेऊन गेला. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली, तपासणी चालू केली, विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना समजलं की तो जो चोर आहे तो त्याच महिलेच्या परिसरामध्ये राहणारा आहे, बेरोजगार आहे, हाताला काही काम नाही, म्हणून त्यानं हे सगळा उद्देश केला. पोलिसांनी त्याचा तपास करत त्याला अटक केली, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. बघा.
करूं